दबा. नमस्कार. विश्व मराठी परिषद आणि कीर्तन विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अधिक श्रावण मासानिमित्त या विष्णू सहस्रनाम स्तोत्र चिंतनिकेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण आपल्या अनेक सूचना, शुभेच्छा, अभिनंदन हे कमेंट स्वरूपात पाठवताच आहात आणि त्यामुळे आमचा उत्साह द्विगुणित होतोच आहे. असंच आपलं लक्ष आमच्यावर ठेवा. आपल्याला जे काही अशा विषयांविषयी सूचना असतील किंवा सुझाव असतील ते आम्हाला वेळच्या वेळी देत चला आणि करायला विसरू नका लाईक, शेअर, कमेंट कीर्तन विश्व या चॅनलला. चला तर मग आज प्रारंभ करूया या एकूण मालिकेतल्या 9व्या सत्राला. आजच्या सत्रात आपण भगवंताची जी नावं पाहणार आहोत त्यातली काही मुख्य नावं म्हणजे कृतज्ञ, कृतकृत, कृतांतकृत, मेदिनीपती, महावराह, गोविंद या वेगवेगळ्या नावांमागच्या धारणा आपण समजावून घेऊ. ओंकारमाद्यं प्रवदन्ति सन्तो वाचश्रुतीनामपि यं गृह्णन्ति गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसं. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. जय जय रघुवीर समर्थ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आपण भगवंताच्या नामसाहस्रीचा इथे विचार करतोय. या नामसाहस्रीमधलं 532व्या क्रमांकाचं नाम कृतज्ञ हे आहे. ओम कृतज्ञाय नमः. कृतं जानाति इति कृतज्ञः अशी या शब्दाची, या नामाची फोड आपल्याला करता येईल. कृत म्हणजे जे केलेलं आहे, जे कर्म कार्य आहे ते जो जाणतो तो कृतज्ञ. आपण बोलीभाषेमध्ये वारंवार कृतज्ञ हा शब्द आभारी आहे किंवा आपण जे उपकार केले त्यामुळे मी उपकृत झालो, माझ्यावर आपली कृपा झाली, या अर्थी हा कृतज्ञ शब्द वापरत असतो. उपकाराची जाणीव ठेवणारा, जाण ठेवणारा आणि त्याप्रमाणे नम्र, आभारी असल्याप्रमाणे वर्तन ठेवणारा त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो. हा अर्थ या शब्दाचा निश्चितच आहे, रूढार्थ आहे. मात्र अजून एक अर्थ या नामाचा, शब्दाचा निघतो, म्हणजे या विश्वामधला प्रत्येक जीव जे काही कर्म करतोय ते सगळं केलं जाणारं कर्म जो जाणतो तो कृतज्ञ. म्हणजे थोडक्यात आपण जे काही करतोय त्या
सूक्ष्मातल्या सूक्ष्म कर्माचा लेखाजोखा ठेवणारा जर कोणी असेल तर तो परमात्मा आहे. म्हणून तो कृतम जानाति इति कृतज्ञ. भक्ती शास्त्राच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर भगवंत हा भक्ताचा कायम कृतज्ञ असतो. भक्त सर्व समर्पण आपल्यासाठी करतोय याचं इतकं कौतुक भगवंताला असतं की तो आपल्या भक्ताला शिरोधार्य मानतो. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, तया ते मी माथा मुगुटू करी. भगवंत अर्जुनाला सांगतायत, तो भक्त मला इतका प्रिय होतो की त्या भक्ताला मी माझ्या मस्तकावर बसवतो. डोक्यावर घेऊन नाचणं काय ते भगवंताकडून शिकावं. आता असा हा भगवंत, असा हा परमात्मा, भक्ताने थोडं जरी काही त्याला दिलं, अर्पण केलं, तरी ते किती मोठं आहे, किती अमूल्य आहे हे मानून गोड करून घेतो. तुलसी दलमात्रेण जलस्य चुलुकेन च विक्रीणिते स्वमात्मानं भक्तेभ्यो भक्तवत्सलः, असं त्याच्या बाबतीत सांगितलेलं आहे. एका तुळशीच्या दलानेही तो तृप्त होतो, नाहीतर एवढं कशाला, एक चुळूकभर पाणी, एक ओंजळभर पाणी एवढं जरी दिलं तरी तो तृप्त होतो. आणि याचे अनेक दृष्टांत आपल्या पुराण इतिहासामध्ये भरलेले आहेत. मग शबरीची उष्टी बोरं असतील, नाहीतर मग सुदाम्याचे ते पोहे असतील. त्या भक्ताने ज्या भावनेने, ज्या सर्व समर्पणात्मक प्रकृतीने, त्या शरणागतीने, प्रपत्तीने अर्पण केलंय, ते भगवंताला अमृता समान वाटतं. त्यामुळे त्याच्या बदल्यात भगवंत स्वतःला अक्षरशः त्या भक्ताला विकतो, त्या भक्ताचा गुलाम होतो. आणि या बदल्यात भक्ताने काय दिलेलं असतं, तर त्याला आपलं सर्वस्व दिलेलं असतं. म्हणून तो त्या भक्ताचा कृतज्ञ होतो. यामध्ये सर्वस्व समर्पणाची भावना महत्वाची आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की सर्व नाही दिलं तरी चालेल, स्व द्या. स्व दिलात की त्या भगवंताला तेवढा स्व पुरेसा आहे. आणि तो दिला की भगवंत आपला कृतज्ञ होईल. आपण जे करू तो ते उपकार मानायला लागेल. याचा अर्थ भगवंताने आपले उपकार मानावेत यासाठी कोणतं कर्म करायचं नाहीये. जे करायचंय ते समर्पण बुद्धीने, त्यामधून मला काही परतफेड, त्याचा रिटर्न, त्याचा फलप्राप्तीचा भाग, त्याच्यावर लक्ष ठेवून हे समर्पण होता कामा नये. तसं झालं तर भगवंत कृतज्ञ होईल. सुदाम्याचीच गोष्ट घ्या. श्रीमद भागवतामध्ये 10व्या स्कंधात हे सुदाम्याचं आख्यान येतं. कुचैल असंच त्याला म्हटलेलं आहे. चैल म्हणजे वस्त्र, ज्याची वस्त्र पण अक्षरशः चिंधोट्या झाल्या होत्या, फाटली होती ठाई ठाई. ठिगळं लावून बिचारा लज्जा रक्षण करण्यापुरतं ते वस्त्र पांघरत होता. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य. मात्र एकदा आठवण झाली आपल्या गुरुकुलातल्या सख्याची. सांदीपनींच्या आश्रमामध्ये शिकत असताना मित्र म्हणून कोण जोडला, तर साक्षात परमात्मा श्रीकृष्ण मित्र लाभला. आणि दिवस रात्र त्याची आठवण या सुदाम्याच्या मनात होती. एकदा सुदाम्याची पत्नी त्याला म्हणाली, एवढी दिवस रात्र आठवण काढता, एकदा भेटून का येईनात. सुदाम्याला हा सल्ला आवडला. मात्र घरामधली परिस्थिती काही फार उत्तम नाही. मित्राकडे जायचं म्हणजे रेत्या हस्ताने जाता येणार नाही. रिक्त पाणीर नवा पश्येत राजानम देवतांगुरुम असा शास्त्राचा संकेत आहे. देवतेच्या दर्शनाला जायचं असलं, राजाच्या दर्शनाला जायचं असलं किंवा गुरुच्या दर्शनाला जायचं असलं तर रिक्त पाणी जाऊ नये. आणि एवढंच काय, आपले आप्त स्वकीय जर अनेक वर्षांनी आपण त्यांना भेटत असू
तरीही रिक्त हस्तानी जायचं नसतं. हा एक सामाजिक लौकिक संकेत आहे. मग त्यात माझा प्रिय मित्र कित्येक वर्षात गुरुकुलानंतर कधी गाठच पडलेली नाहीये असा तो मित्र आहे. आणि तो कसा आहे तर तो द्वारकाधीश झालेला आहे, राजा झालाय. मग त्याच्या भेटीला जर जायचं असेल तर रित्या हस्ताने कसं बरं जाऊ हा प्रश्न पडला. तेव्हा या सुदाम्याच्या पत्नीने अक्षरशः घरोघर जाऊन भिक्षा मागून पोहे जमवले. पृथुक असा संस्कृतमध्ये पोह्याला शब्द आहे. हे पृथुक जमवून काय केलं, आता एखादी असती व्यावहारी स्त्री, ती म्हणाली असती एवढे जमवून आणले त्यातल्या 2-4 मुठी घरच्यासाठी वेगळ्या काढून ठेवते आणि उरलेल्या पाठवते. पण तिने तसं केलं नाही. जे काही मिळालं ते त्याला देण्यासाठी आपल्याला मिळालंय या भावनेने तिने ते सगळे पोहे, सगळे पृथुक एका पुरचुंडीमध्ये बांधले आणि सुदाम्याच्या स्वाधीन केले. म्हणाले ही भेट तुमच्या सख्याला द्या. आणि हा सुदामा मजल दर मजल करत द्वारकेच्या त्या वेशीवर आला. लोकांनी हटकलं त्या द्वारकेमध्ये. ओ सोन्याची द्वारका आहे. त्या द्वारकेमध्ये जसं गदिमानी अयोध्येच्या बाबतीत म्हटलंय तसंच चित्र त्या द्वारकेत होतं. अतृप्तीचा इथे न वावर. कुठेही अतृप्ती, दारिद्र्य, असंतोष वावरतच नव्हता. आणि अशा सुवर्ण संपन्न द्वारकेमध्ये हा ज्याच्या वस्त्राचाही धड थांगपत्ता नाहीये, ठिगळं लावलेली, चिंध्या झालेली वस्त्र पांघरून हा काठी टेकीत टेकीत दूर देशाहून आलाय. कशासाठी आलाय अशी पृच्छा जेव्हा त्या वेशीवरच्या पहारेकऱ्यांनी केली त्यावेळी तो म्हणाला मला राजांना तुमच्या भेटायचंय. द्वारकाधीशांचा मी सखा आहे. सगळ्यांनी वेड्यात काढलं, हसले. म्हणाले आमचा राजा कुठे आणि तू यक्कश्चित ब्राह्मण कुठे? हे सख्य होऊ कसं शकतं? तो म्हणाला एवढी कृपा करा, त्यांच्यापर्यंत सुदामा आला एवढी वर्दी द्या. खरं तर हे जे शिपाई असतात, हाताखालची ही जी मंडळी असते सगळी व्यवस्था असते, त्यामध्ये आज आपण पाहतो की चहापेक्षा किटली गरम अशी म्हणच आहे की साहेबापेक्षा त्याच्या हाताखालच्या सगळ्या मंडळींचा एक नक्षा, एक माज हा जास्त असतो. त्यामुळे साहेबापर्यंत पोचायचं असेल तर या सगळ्यांना शांत करणं, तृप्त करणं, त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणं असा भाग होता. मात्र ते शासन हे द्वारकाधीश श्रीकृष्णाचं शासन होतं. त्यामुळे फार आढेवेढे न घेता या पहारेकऱ्यांनी भगवान श्रीकृष्णांना अंतःपुरामध्ये जाऊन वर्दी दिली आणि ती ऐकता क्षणी अक्षरशः पायामध्ये जोडे आहेत की नाही याचंही भान न बाळगता भगवंत धावत सुटले, स्वतः वेशीवर आले आणि आपल्या या सख्याला घट्ट आलिंगन दिलं. आजच्या सारखा एखादा मित्र असता तर कपडे पाहून आपले कपडे खराब होणार नाहीत ना, आपली कॉलर कुठे तिला चुण्या पडणार नाहीत ना, असा विचार करून थांबला असता, अडकला असता कुठेतरी. मात्र खरं प्रेम, खरी मैत्री, खरं सख्य काय असतं ते भगवंताच्या कृतीतून दिसलं. भगवंतानी आपल्या अंतःपुरात या सुदाम्याला आणलं आणि अक्षरशः स्वतःच्या हाताने त्या सुदाम्याचे पाय धुतले, पादप्रक्षालन केलं. राण्यांना आश्चर्य वाटतंय, कोण कुठला हा दरिद्री ब्राह्मण राजवाड्यात येतो काय, आपले स्वामी त्याचे पाय धुतात काय? आणि हे होतंय ना होतंय तर द्वारकाधीश या सुदाम्याला विचारतायत, अरे वहिनीने माझ्यासाठी काय भेट पाठवली? कृतज्ञ. लक्षात घ्या, काय केलंय ते त्याला माहित नाहीये का? त्याला सगळं काही माहितीये. ओ तो तुमच्या अंतर्यामी स्थित आहे. त्यामुळे तुम्ही जो संकल्प करताय त्या संकल्पापासून, मनात विचार आल्यापासून त्याचं कृतीत रूपांतर होईपर्यंत आणि त्या कृतीची प्रतिक्रिया, प्रतिकृती, प्रतिसाद होईपर्यंत जे काही घडतंय ते त्याला माहिती आहे. म्हणून तो कृतज्ञ आहे. सुदाम्याच्या पत्नीने काय केलंय ते जाणतोय, मात्र ही सगळी लीला तो दाखवतोय.
सुदाम्याला विचारतोय, वहिनीने दिलंय काय? ते सगळं ऐश्वर्य पाहून लाजल्यासारखा झालेला तो सुदामा संकोचाने काही बोलत नाहीये. मात्र हात कनुवटीला चाचपतायत, पोह्याची पुरचुंडी बरोबर आहे ना, आणि तो काहीतरी चाचपतोय हे कृष्णांच्या लक्षात आलं. आणि पहिलं जाऊन आधाशासारखं एखादं लहान मूल आपल्या मामाच्या काकाच्या खांद्यावर चढावं आणि काय खाऊ आणलायस म्हणून त्याने विचारावं. अगदी त्याच आपुलकीने, त्याच जिव्हाळ्याने कृष्णाने त्याच्या त्या कटिबंधाला बांधलेलं ते वस्त्र पाहिलं, त्या वस्त्रामध्ये पुरचुंडीत ठेवलेले पोहे पाहिले आणि अक्षरशः कित्येक वर्षाचा उपाशी असल्यासारखा तो परमात्मा त्या पोह्याचे बकाणे भरायला लागला. एक मुठ्ठी पोह्याची मुखात टाकली. ओ तो विश्वात्मा आहे, विश्वंभर आहे, वैश्वानर आहे. एका आहुतीने तृप्त झाला, पण तरीही एवढे प्रेमाने पाठवलेत. दुसरी मूठ खातोय, तिसरी मूठ खातोय, चौथी टाकणार इतक्यात रुक्मिणीने हात धरला. म्हणाले थांबा. का धरला त्याच्या मागे संत वर्णन करतात, 3 मुठीच खाऊ दिले भगवंताला. कारण रुक्मिणी माता म्हणजे साक्षात जगज्जननी महालक्ष्मी होती. परमात्म्याने भगवान विष्णूंनी म्हणजेच कृष्णानी 3 मुठी पोहे खाल्ले म्हणजे जणू काही त्रैलोक्याचं राज्य त्याला दिलं. आता त्या त्रैलोक्याच्या पलीकडे काय आहे तर ते वैकुंठ आहे. आता जर चौथी मुठी उदरात गेली तर हे वैकुंठ द्यायला पण कमी जास्त मागे पुढे पाहणार नाहीत. आपलं वैकुंठही देतील. आणि शेवटी जो संसार असतो तो स्त्रीला सांभाळायला लागतो. नटसम्राट नाटकातलं वाक्य आपल्याला ऐकून माहिती असतं की वेळप्रसंगी जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. त्यामुळे आपला हा भोळा नवरा त्रैलोक्य तर देईलच आणि वैकुंठ पण देईल या भीतीने लक्ष्मी स्वरूपिणी माता रुक्मिणीने हात धरला. म्हणाले तुम्ही नाही, आता मी खाते. असं म्हणून मग रुक्मिणी मातेनेही ते पोहे भक्षण केले. अशी सगळी लीला झाली. काही दिवस ठेवून घेतलं, खूप आदरातिथ्य केलं आणि जाताना जे काही आदरातिथ्य म्हणून त्याला वस्त्र आभूषणं दिली होती ती उतरवून घेतली, ठेवून घेतली आणि त्याला सांगितलं, अरे बाबा घरी जातोयस, जाताना वाटेत चोर दरोडेखोर लागतील, ते तुला लुटतील, मारतील, त्यापेक्षा हे असं मूल्यवान जिन्नस आपल्या बरोबर ठेवू नकोस. आणि हे आपल्या मित्राचे बोल अन्यथा न घेता, गैरसमज न करून घेता, हे फार महत्वाचं आहे. एखादा आमच्यासारखा असता तर तो म्हणाला असता, काय राव एवढा राजा आहेस, बरोबर सिक्युरिटी पाठव, आपले बाउन्सर्स पाठव, तेवढी व्यवस्था कर. मात्र हा सुदामा खरा अयाचित वृत्तीचा होता आणि सगळ्यात महत्वाचं अपरिग्रही होता. काही मिळावं यासाठी तो कृष्णाकडे गेलाच नव्हता. कृष्णाची भेट घेण्यासाठी एक सखा दुसऱ्या सख्याला भेटतो, त्या सौहार्दाने तो भेटायला गेला होता. त्यामुळे सुदाम्याच्याही मनात काही विपरीत आलं नाही. उलट म्हणतोय, माझी किती काळजी माझ्या सख्याला आहे, मला काही त्रास होऊ नये, जाताना कोणी मला अपाय करू नये यासाठी तो किती काळजी वाहतोय माझी. आणि त्याच आपल्या मित्राच्या कौतुकामध्ये मित्राचं स्मरण करत त्याच्याबरोबर गेलेले हे सुखाचे दिवस आठवत हा सुदामा जसा आला तसाच कफल्लक होऊन पुन्हा आपल्या सुदामपुरीला निघाला, आपल्या नगराला निघाला. आणि पुढचा कथाभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नगराशी आला तर पाहतोय काय, सगळं नगर जसं नगर होतं आता त्याची पूर्ण चर्याच पालटलेली होती. ऐश्वर्य सगळीकडे दिसतंय. आणि सुदामा आला म्हटल्यावर अनेक सेवक धावून आले, महाराज आले, महाराज आले. ती सगळी पुरी
आधी अन्य नावाने ओळखली जाणारी पुरी भगवंतानी या सुदाम्याला देऊन टाकली. त्या पुरीचा राजा सुदामा झाला, म्हणून सुदामपुरी हे नाव त्याचं नंतर पडलेलं आहे. मुळातली ती पुरी सुदाम्याची झाली, सगळं ऐश्वर्य त्याला दिलं. समृद्ध असं जीवन त्या भगवंताच्या कृपेने या सुदाम्याने नंतर उपभोगलं. आणि शेवटी भगवंताचं स्मरण सख्य भक्तीने स्मरण करत, समर्पण करत हा भगवत पदाला पोचला. आता हा सगळा कथाभाग मुख्यत्वे कशासाठी उद्धृत केला त्याचं कारण पुढे येत आहे. माता रुक्मिणी ही सगळी लीला पाहतायत आणि कृष्णाला विचारतायत, नाथ, अहो तुम्हाला तुमच्या मित्राची एवढी विस्मृती झाली कशी? तुमच्या गुरुकुलातून तुम्ही बाहेर पडल्यानंतर एवढे दिवस हा सुदामा हालाखीचे दिवस कंठत होता, दारिद्र्य भोगत होता, ते तुम्ही कसं पाहिलं नाहीत, कसं विसरलात? भगवंत म्हणाले, काय सांगू रुक्मिणी, माझं अगदी पहिल्यापासून त्याच्यावर पूर्ण लक्ष होतं, पण त्याचंच कर्म आड येत होतं. मी केव्हाच त्याला ऐश्वर्य देऊ केलं होतं, मात्र त्याने जे केलेलं कर्म होतं ते आड येत होतं. माता रुक्मिणी विचारते, असं काय कर्म त्यांनी केलं होतं? ते म्हणाले, आमच्या गुरुकुलातली घटना आहे. एकदा गुरुकुलामध्ये आम्हाला वेगवेगळी कामं नेमून दिली जात. त्याप्रमाणे एकदा लाकडं तोडून आणण्याचं, समिधा, दर्भ आणि रानमेवा एकत्र करण्याचं काम आम्हा तिघांवर गुरुमातेने सोपवलं. आम्ही तिघं म्हणजे बलराम दादा, मी आणि हा सुदामा. तर झालं असं, बलराम दादांचा आहार पहिल्यापासूनच ताट, त्यांना भूक फार लागायची. त्यामुळे गुरुमातेने त्यांच्यासाठी एक वेगळी पुरचुंडी, एक वेगळं पाथेय, शिदोरी त्यांना वेगळी दिली. आणि दुसरी शिदोरी सुदामा आणि मला एकत्रित दिली. वाटेत खराब होऊ नये यासाठी गुरुमातेने आमच्या त्या पाथेयामध्ये, शिदोरीमध्ये पोहे बांधून दिलेले होते. आणि काय सांगू, वाटेत आम्ही निघालो आणि इतका सोसाट्याचा वारा वाहायला लागला, जोरदार पाऊस आला. आणि त्या पावसामध्ये आमची पांगापांग झाली. बलराम दादा एकीकडे, सुदामा एकीकडे आणि मी एकीकडे. सुदामा एका झाडावर कसा बसा चढून बसलाय आसरा घेत. मी एका झाडाच्या जवळ आहे आणि बलराम दादा एका झाडाच्या जवळ आहे. आणि पाऊस इतका की आम्हाला एकमेकाजवळही जाता येईल. आता हे सगळं ऐकताना माता रुक्मिणी गालातल्या गालात हसतायत. म्हणजे जो सगळ्या विश्वाचा नियंता, त्याचीच ही सगळी लीला, आणि तोच किती पाऊस आला, वादळ काय आलं याचं वर्णन करतोय. सगळा लीला नाटकी असा हा भगवंत आहे. त्यामुळे सगळ्या लीला त्यांची ती माया पट्टराणी असणारी माता रुक्मिणी जाणून आहे, हसतीये. माता रुक्मिणीने सांगता सांगता भगवंत म्हणाले, मलाही पोटात भूक लागली, त्या सुदाम्यालाही भूक लागली. मी सुदाम्याला विचारतोय, अरे माझं पाथेय तुझ्याकडे सुरक्षित आहे ना? आणि हा पठ्ठ्या गुपचूप माझ्या वाटणीचेही पोहे खाऊन गेला. गुपचूप त्याने परस्पर ती आम्हा दोघांसाठी दिलेली शिदोरी एकट्याने खाऊन फस्त केली. मला उपास घडला. आम्ही जेव्हा रात्री सगळ्या समिधा लाकडं घेऊन आश्रमात परत आलो, तेव्हा गुरुमातेने विचारलं, वाटून घेतलीत ना शिदोरी? आणि त्यावेळीही हा पठ्ठ्या सुदामा गुरुमातेला सांगतोय, हो हो आम्ही वाटून घेतली, असत्य बोलला. मी सगळं पाहत होतो, मी सगळं जाणत होतो, पण मी काही बोललो नाही. मात्र या त्याच्या कर्मामुळे जे माझ्या वाट्याचं होतं ते मला न दिल्यामुळे आणि असत्य भाषण केल्यामुळे त्याचा परिणाम, त्याचं फळ म्हणून त्याला हे दारिद्र्य भोगायला लागलं. आणि ज्यावेळी प्रेमाने का होईना तेच पोहे, तितकेच पोहे त्याने मला परत केले, ते कर्म संपून गेलं. आणि त्याच्यासाठी मी जे ऐश्वर्य आधीच देऊ केलं होतं
ते त्याला त्यावेळी मिळालं. कथा काय सांगतेय? भगवंत हा कृतज्ञ आहे. जे काही तुम्ही छोटं कर्म करता आहात तो ते पाहतोय, तो ते जाणतोय, म्हणून त्याचं नाव कृतज्ञ आहे. कृतज्ञाय नमः. 532 क्रमांकाचं हे भगवन नाम, याला जोडून खरं तर मध्ये काही नावं आहेत ती घेणारच आहोत आपण क्रमाने, पण या संदर्भाला जोडून अजून एक भगवंताचं नाव 537 क्रमांकाला येतं, ते म्हणजे कृतांतकृत. त्याचा आपण आधी विचार करू. थोडा क्रमभंग आहे, मात्र अर्थाच्या दृष्टीने जवळचा आहे, म्हणून ते नाव मी आधी घेतोय. ओम कृतांतकृते नमः. आता आपण नाव पाहिलं कृतज्ञ. कृतम जानातीति कृतज्ञ. आता येणारं नाव आहे कृतांतकृत. कृतांत हे नाव, हा शब्द यमराजासाठी योजलेला आहे. कृतांत म्हणजे जे केलेलं आहे, सगळं केलं सवरलेलं, जो संपवून टाकतो, संहार करतो, विनाश करतो, तो मृत्यू काल यांची देवता असणारा यमधर्म. कृतांत हे नाव त्याचं आहे. मात्र या यमाला त्या कामावर नेमणारा कोण आहे? तर तो भगवंत आहे. सगळ्यांच्या आयुर्मर्यादा ठरलेल्या आहेत आणि त्या आयुर्मर्यादा पूर्ण झाल्या की त्यांच्या प्राणहरणाचं काम भगवंतानी जे दिलंय ते या यमधर्माला नेमून दिलंय. थोडक्यात या यमधर्माची नियुक्ती करणारे हे परमात्मा भगवान विष्णू आहेत. त्यामुळे त्यांना कृतांतकृत असं म्हटलेलं आहे. जे यमधर्माचेही करते, यमधर्माची नियुक्ती ज्यांनी केलेली आहे ते कृतांतकृत आहे. पुराणामध्ये आपल्याला अनेक दाखले मिळतात. भगवंतानी वेळप्रसंगी त्या यमधर्माच्याही नियमापेक्षा काहीसं वेगळं जाऊन, म्हणजे ज्याला आपण ऑफ द रेकॉर्ड असं म्हणतो आजच्या भाषेत, किंवा आउट ऑफ द वे जाऊन असंही म्हणतो, असं जाऊन अनेक वेळेला आपल्या भक्तांना अभय प्रदान केलेला आहे. जर भागवतामधल्या 6व्या स्कंधातला कथाभाग पाहिला तर अजामेळाची कथा येते. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखी बोलिता ख्याती झाली पुराणी. तो अजामेळ जो मुळात सदाचरणी कुटुंबात जन्माला आला, मुळात सद्वृत्त सदाचरणीच असा होता, पण नको त्या वयात नको ते पाहायला मिळालं आणि त्यामुळे सगळं काही क्षणात संपून गेलं. सगळे संस्कार बास्तानात गुंडाळून फडताळात ठेवले गेले. हा अजामेळ वेश्यागामी झाला, तिच्या बरोबर राहतोय आणि या वेश्येचा जो पुत्र आहे त्याचं नाव नारायण आहे आणि त्या नारायणाचा ध्यास घेतला. अंतकाळ आपल्या पुत्राचं चिंतन करत करत नारायण हे नाम घेत घेत प्राण सुटले. यमधर्मानी आपले दूत पाठवले, मात्र या दूतांच्या कचाट्यातून भगवान नारायणांनी आपल्या दूतांना पाठवून त्या अजामेळाच्या जीवात्म्याला मुक्ती दिली, सद्गती दिली. का? तर केवळ नामस्मरण घडलं म्हणून. भगवंताचं म्हणून नामस्मरण घडलं नव्हतं, पण त्या नामाचा उच्चार घडला तरी ती पातक भगवंतानी संपवून त्याला सद्गती प्रदान केली. हा भगवंताचा अधिकार आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. करावं न करावं किंवा अन्यच काहीतरी करावं, ही सगळी सत्ता त्या परमात्म्याची आहे, म्हणून तो कृतांतकृत आहे. खरं तर पाप्याला पापाचं फळ देणं
पुण्यवंताला पुण्याचं फळ देणं, हा नियम आजच्या भाषेत हे संविधान त्या परमात्म्याने तयार केलेलं आहे. विधिलिखित असं आपण म्हणतो. ब्रह्मदेवानी हे सगळं लिहून ठेवलं. मात्र त्या ब्रह्मदेवाच्या मनात अशी स्फूर्ती होयला कारण भगवंताचा संकल्प आहे. परमात्म रूप विष्णूचा हा संकल्प आहे. त्यामुळे ब्रह्मदेवांना ते तसं स्फुरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते विधिलिखित करून ठेवलं, लिहून ठेवलं. तर असा हा अजामेळ भगवंतांनी आपला अधिकार संसदेच्या परिभाषेमध्ये, व्यवहारामध्ये ज्याला व्हिटो म्हणतात, व्हिटो वापरला, अधिकार. भगवंत आपल्या भक्तासाठी असे जगाचेही नियम काही वेळेला बाजूला ठेवतात, मोडीत काढतात. कारण ती भगवंताची सत्ता आहे. तो सर्व सत्ताधीश आहे. कृष्णावतारामध्ये गुरु सांदीपनी त्यांचा पुत्र, त्याचं नाव आहे दत्त. भगवान दत्तात्रेय वेगळे, हा सांदीपनी ऋषींचा पुत्र दत्त वेगळा. प्रभास क्षेत्री समुद्र स्नानाला गेलेला असताना हा बुडून मरण पावला. मात्र ह्या पुत्र शोकाचं शल्य अनेक वर्ष सांदीपनी आणि त्यांच्या पत्नीने मनात बाळगलं होतं. जेव्हा भगवान श्रीकृष्ण विद्यार्जनासाठी गुरुकुलामध्ये आले, पहिल्या दिवसापासून भगवान श्रीकृष्णांचं व्यक्तिमत्व, त्यांचा प्रभाव, त्यांचं महात्म्य गुरु आणि गुरुपत्नी जाणून होते. त्यामुळे ज्या दिवशी 64व्या दिवशी विद्या पूर्ण केल्या, 64 कला, 64 विद्या शिकून 64 दिवसात हा विद्याध्ययनाचा कार्यक्रम पूर्ण केला भगवंतानी. थोडक्यात आजच्या भाषेत क्रॅश कोर्स पूर्ण झाला. आणि भगवंत बलरामांसहित सांदीपनीकडे गेले. गुरुवर आपल्याला जी अपेक्षित दक्षिणा असेल ती आपण सांगावी. गुरु म्हणाले, तुझ्यासारखा शिष्य मिळाला यातच मला सगळं काही मिळालं, मला काही गुरुदक्षिणेची इच्छा नाही. तरी कृष्णाने वारंवार आग्रह केला. तेव्हा म्हणाले की गृहस्थाचं सर्वस्व, त्याच्या प्रत्येक कर्माची अर्धी वाटे करीन ही त्याची पत्नी असते. त्यामुळे मला काही इच्छा नाही, पण तिची काही इच्छा असली तर तू तिला विचार. त्याप्रमाणे गुरुपत्नीकडे भगवान कृष्ण आले. तेव्हा म्हणाली, तुझा प्रभाव, गुरुमाता कृष्णाना म्हणते, तुझा प्रभाव मी जाणू नये, तुझं महात्म्य मी जाणू नये. त्यामुळे त्या तुझ्या महात्म्याला स्मरून मी तुझ्याकडे याचना करते, माझा मृतपुत्र मला परत दे. आणि भगवान श्रीकृष्णांनी प्रत्यक्ष यमाच्या लोकी जाऊन या गुरुपुत्राला परत आणलं, त्याचा जीवात्मा परत आणला. क्रमाक्रमाने कृष्णांचा कथा पराक्रम सांगते. भागवतामध्ये वर्णन आहे की प्रभास क्षेत्री त्या समुद्र तीरावर भगवान कृष्ण आणि बलराम हे दोघं आले. समुद्राला सांगितलं, आमच्या गुरुपुत्राला परत दे. समुद्र म्हणाला, माझ्याकडे नाही, माझ्या आत एक पंचजन नावाचा राक्षस आहे, कदाचित त्याने त्याला खाल्लं असेल, मारलं असेल. आता समुद्राच्या तळाशी हे दोघं गेले. तो पंचजन राक्षस होता, त्याचा वध केला. मात्र त्यानेही तिथेही काही थांग पत्ता लागला नाही. तेव्हा निश्चितच हा जीवात्मा यमलोकी गेलेला असणार, पितृलोकी गेलेला असणार. म्हणून आपल्या दिव्य देहानी कृष्ण बलराम यमलोकी गेले आणि तिथे यमलोकी असणारा हा गुरुपुत्राचा जीवात्मा त्यांनी सोडवून पुन्हा जीवलोकी आणला आणि त्याला सदेह सजीव करून परत आपल्या गुरु आणि गुरुमातेला सुपूर्द केले. हा भगवंताचा अधिकार आहे. कृतांत कृत, यमाला नेमणारे ते आहेत. त्यामुळे यमाच्या नियमामध्ये बदल करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. ते बदल करू शकतात. कृत म्हणजे जे त्यांनीच करून ठेवलंय आणि त्याचा अंत, त्यांनी जे नियम केले त्याचाही अंत करणारे तेच आहेत. गदिमांची एक ओळ पुन्हा इथे मला उद्धृत करावीशी वाटते. मीच घडवितो, मीच मोडितो, उमग अशा परमार्था.
तो परमात्माच आहे, तोच घडवतोय, तोच मोडतोय, हा त्याचा खेळ आहे. म्हणून तो कृतांतकृत आहे. परीक्षित ब्रह्मास्त्राच्या प्रभावाने दग्ध झाला. तो उत्तरेच्या गर्भामध्ये असणारा जीव जन्माला आलाच तो मुळात मृत अवस्थेत. पण अशाही वेळी भगवान श्रीकृष्णांनी आपलं सगळं तप सत्य पणाला लावून त्याला जिवंत केलं. कृतांतकृत. एवढंच काय, तर ज्या ज्या वेळी या पांडवांवर मृत्यूचं संकट ओढवलं तेव्हा तेव्हा भगवंतानी या पांडवांना सोडवलं. अश्वत्थामा प्रत्यक्ष शिवाच्या रुद्र अंशापासून जन्मलेला, पुन्हा त्यात कालभैरवाचं वरदान प्राप्त झालेलं, अशा अश्वत्थाम्याच्या कचाट्यातूनही पांडवांना भगवंतानी सोडवलं. ब्रह्मास्त्राच्या आघातातून, अनेक दिव्यास्त्रांच्या आघातातून भगवंतानी या पांडवांना सोडवलं. यमधर्म, मृत्यू, काळ या पांडवांना थोडी देखील इजा पोहोचवू शकले नाहीत. कारण पाठीराखा हा कृतांतकृत भगवंत होता. आणि हीच गोष्ट जेव्हा त्यांनी निर्धारित केलेली मर्यादा संपते तेव्हा कृतांत म्हणजे यम, काळ, मृत्यू आणणारे घडवणारे देखील तेच असतात. म्हणजे जसं हवं तेव्हा त्यांचा संकल्प असेल त्याप्रमाणे यमाचा अधिकार बरखास्त करणारे किंवा यमाची सत्ता बाजूला करणारे ते असतात. तसंच जेव्हा त्यांची इच्छा असते तेव्हा यमाला तिथे ॲक्टिव्ह करणारे, यमाला तिथे प्रेरित करणारे, जीवयात्रा त्या जीवाची संपवणारेही भगवंतच असतात. त्याचं उदाहरण म्हणजे जे मौसल पर्व महाभारतात सांगितलेलं आहे. सगळी यादव कुळाचा संहार भगवंतांनी स्वतःच्या इच्छेने घडवला. गांधारी आणि ऋषिकुळाचा शाप हा केवळ माध्यम झाला, निमित्त मात्र झाला, पण मूळ संकल्प हा भगवंतांनी आधीच करून ठेवला होता. गांधारीला सांगताना तेच सांगतायत की या यादवांचा संहार दुसऱ्या कोणाकडूनही होणं शक्य नाही, त्यामुळे त्यांचा संहार आपसापसातल्या यादवीने मीच घडवणार आहे, मीच ठरवून ठेवलंय. आणि त्याप्रमाणे महाभारतानंतर 36 वर्षांनी ज्या यादव कुळाचं अभ्युत्थान स्वतः भगवंतांनी घडवलं होतं, त्या कंसाच्या जाचातून या 18 यदुकुळांना मुक्त करून सुवर्णमयी द्वारका स्थापित करून तिथे अधिवास यांना दिला होता. पूर्ण आर्यावर्तामध्येच काय, नवखंड पृथ्वीमध्ये ज्यांची सेना ही अद्वितीय अप्रतिरथ झाली होती, अशा यादवांचा, यादव कुळांचा संहार शेवटी भगवान कृष्णाने स्वेच्छेने घडवला. मौसल पर्वात आणि भागवतामध्ये प्रसंग येतो जेव्हा ते सगळे यादव आपसात लढून मेले, त्यातले काही उरले, ते उरलेले यादव स्वतः बलराम आणि कृष्णाने संपवले. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांचं आयुर्मर्यादा, त्यांचं आयुष्य संपलं, त्यांचं कार्य संपलं. भगवंतानी त्यांनाही ठेवलं नाही. आणि एवढंच काय, भगवंताने स्वतःचा देहही ठेवला नाही. कृतांतकृत असं जेव्हा आपण म्हणतो ना, आपल्याला वाटेल या भगवंताला काय जातंय, या लोकांच्या बाबतीत तो मृत्यू घडवतोय. पण भगवंत जेव्हा विश्वात मानव रूप धारण करून अवतीर्ण होतो तेव्हा जे नियम तो बाकीच्या सर्व जीवांना लावतो त्याच नियमाने तो स्वतःलाही बद्ध करून घेतो, स्वेच्छेने बद्ध करून घेतो. म्हणूनच जो भगवंत परीक्षिताला जिवंत करतो, यमलोकी गेलेल्या त्या गुरुपुत्राला पुनरुज्जीवित करतो, तो भगवंत त्या व्याधाच्या बाणाने स्वतः देहत्याग करतो. पूर्व अवतारामध्ये, रामावतारामध्ये वालीचा एक प्रकारे केवळ सुग्रीवाची बाजू घेतली या एका गोष्टीपोटी वालीचा वध केला. अर्थात वालीच्याही हातून
अनेक अधर्म घडलेले होते, त्याचं शासन म्हणून तो वध गेलेला असला तरी ज्या माध्यमातून, ज्या मार्गाने तो वध झाला होता तो काही फार धर्मसंगत, शास्त्रसंगत नव्हता. लपून बाण मारून वध केलेला होता. त्यामुळे त्या कर्माचं पातक स्वतः भगवंतानी कृष्णावतारी भोगून संपवलं. त्या वालीला जसं लपून मारलं तसं श्वापद समजून लपून बाण मारणाऱ्या जरा नावाच्या व्याधाच्या बाणांनी स्वतःचा अवतार संपवून घेतला. या व्याधाला लक्षात आलं की परमात्मा चतुर्भुज श्रीकृष्ण तिथे विराजमान आहेत. तो म्हणाला, तुम्ही मला मारा, माझ्याकडून इतकं महापातक घडलंय. भगवान म्हणाले, तू वृथा शोक करू नकोस, तुझ्या हातून हे कर्म घडणं हा माझाच संकल्प होता. कारण माझी पूर्वावतारातली कृतकर्म त्याचा हिशोब बाकी होता, तो आज संपवला. तू प्रतिष्ठा प्राप्त कर, या लोकी सुखेनैव वास करून योग्य वेळी स्वर्गलोकी तुला प्रवेश मिळेल, असं अभिवचन कृष्णाने दिलं आणि देहत्याग केला. तात्पर्य काय? भगवंत स्वतःच्याही ज्या कृती आहेत त्या जर लौकिक दृष्ट्या अधर्म वाटत असतील तर त्याचं शासन स्वतःलाही करायला मागे पुढे पाहत नाही. तोही त्या कृतांत शासनाचा अनुगामी होतो. कारण त्या यमाची नियुक्ती ही त्यांनी स्वतः केलेली आहे. जे नियम त्यांनी स्वतः घालून दिलेत ते स्वतः कधी बाजूला ठेवायचे आणि कधी पालन करायचं याचं उत्तम भान भगवंताला आहे. त्यामुळे स्वतःच्या बाबतीत असेल तर ते नियम सगळे भगवंत भोगून संपवतात. मात्र एखादा भक्त जर त्या नियमांमध्ये भरडला जाणार असेल तर तो त्याचा भोग भगवंत टाळतात आणि टाळणं शक्य नसेल तर तो स्वतःवर घेऊन तो संपवतात. म्हणून ते कृतांत कृत आहे. ओम कृतांत कृते नमः. पुढचं जे नाव आपल्याला दिसतं ते मेदिनीपती हे आहे. ओम मेदिनीपतये नमः. भगवंताला मेदिनीपती असं नाव का बरं दिलेलं असावं? आपण महीधर हे नाव पाहिलं, त्यामध्ये मही पृथ्वी ज्याने धारण केली तो महीधर, पण इथे त्या पृथ्वीचा पती भगवंत आहे. त्या पृथ्वीने भगवंताला वरलेला आहे. मुळात पृथ्वीला मेदिनी हे नाव का पडलं त्याचंच कारण आपल्याला पाहावं लागेल. अनेक नावं आहेत पृथ्वीला, धरा, क्ष्मा, अचला, पृथ्वी, भू, भूमी, धरित्री, धरणी, वसुंधरा. मग त्यामध्ये मेदिनी हे नाव का आलं असावं? तर कथा अशी आहे, या विश्वाच्या आरंभकाळी जेव्हा शून्यातून त्या भगवंताच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, शुद्ध सत्वातून रजोगुण उत्पन्न झाला, तेव्हा त्या नारायणांच्याच कर्णमलापासून मधु आणि कैटभ नावाचे 2 असुर उत्पन्न झाले. आणि या मधुकैटभानी ब्रह्मदेवांना पाहून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचं आधार पद्म जे होतं ते या मधुकैटभानी कंपित केलं आणि त्या पद्मासनावर, कमलासनावर आसीन असणाऱ्या ब्रह्मदेवांना पाडून पदच्युत करून मारण्याचा प्रयत्न आरंभला. तेव्हा ब्रह्मदेवानी भगवान नारायणांची आणि त्यांच्या योग निद्रेची स्तुती केली. ती महामाया योग निद्रा भगवंताच्या देहातून अन्य रूपात प्रकट झाली. मग दुर्गा सप्तशतीमध्ये तिचं दशमुखा, दशपदा, दशहस्ता असं वर्णन केलेलं आहे. आणि तिने मुक्त झाल्यावर भगवान हे जागृत झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवांच्या प्रार्थनेवरून मधु आणि कैटभ यांच्याशी संग्राम आरंभला. घनघोर युद्ध झालं, कोणी मागे हटेना.
खरं तर भगवंत या मधुकैटभांच्या ठाई जो पूर्व कल्पातला पुण्यांश होता, कृतांश होता, तो संपण्याची वाट पाहत होते. जी ऊर्जा त्यांच्यामध्ये होती ती संपवण्यासाठी ते खेळ करत होते. बरंच खेळवलं आणि शेवटी खेळवून आपल्या मायेमध्ये त्यांना गुंतवलं. मायाबद्ध, मायामुग्ध असे झालेले हे मधु आणि कैटभ, भगवंत त्यांना म्हणतोय, माझ्याशी तुम्ही इतका काळ अखंड लढता आहात, तुम्हाला हवं ते वरदान तुम्ही मागून घ्या. त्यावेळी मधुकैटभ म्हणाले, तू कोण आम्हाला वरदान देणार? आम्हीच तुला वरदान देतो, हवं ते वरदान तूच माग. भगवंतांनी जी माया केली होती ती इथे कामी आली. भगवंत म्हणाले, तुमच्या दोघांचाही वध माझ्याच हस्ते व्हावा. आणि त्याप्रमाणे मधुकैटभांना आता ते वरदान देणं भाग पडलं. मात्र ते म्हणाले, आम्हीही आता एक वरदान मागतो, आम्ही अट घालतो की जिथे पाणी नसेल अशा ठिकाणी तू आमचा वध केला पाहिजेस. त्यावेळी भगवंतानी आपल्या मांडीवर ह्या दोघांना घेतलं. भगवंताच्या केवळ गुडघ्यापर्यंत हा सगळा जो विशाल सृष्टीमध्ये असणारा एकार्णव होता, एक महासागर राहिला होता, जलमय सृष्टी झाली होती, ते सगळं पाणी भगवंताच्या केवळ गुडघ्यापर्यंत येत होतं. त्यामुळे त्यांच्या उरू मांड्यांवर पाणी नव्हतं. त्या मांड्यांवर ठेवून या मधुकैटभांचा शिरच्छेद भगवंतानी केला. त्यामुळे भगवंताचं एक नाव मधुसूदन आणि कैटभारी असंही पडलं. विष्णू सहस्रनामातही हे नाव आलेलं आहे. 24 नावांमध्ये हे येतं, ओम मधुसूदनाय नमः. मधु दैत्याचं सूदन म्हणजे त्याचा वध भगवंतांनी केला आणि कैटभाचा वध केला, म्हणून त्यांना कैटभारी, कैटभरिपू असंही म्हटलं गेलं. मुख्य कथाभाग या पुढे येतो. हे जे मधु आणि कैटभ भगवंताच्या हातून मारले गेले, त्यांचं मेद म्हणजे त्यांच्या मृत शरीरामध्ये असणारं जे मेद होतं, अतिरिक्त मांस होतं, ते या महासागरामध्ये पडलं आणि ते मेद तसंच राहून ते स्थायू रूपात परिणत झालं आणि त्या मेदापासून जी बनली ती मेदिनी म्हणून ओळखली गेली. म्हणून पृथ्वीला मेदिनी म्हणतात, कारण या पृथ्वीची उत्पत्तीच मुळात त्या मधु आणि कैटभांच्या मेदापासून झालेली आहे. मेध्यांश, मेदांश हा पसरलेला आहे. आपल्याकडे आज जे खनिज तेल मिळतं, ते खनिज तेल त्या मेदाचं जे झालेलं द्रवरूप आहे त्याचा अंश आहे असं म्हणता येईल. असो, हे सगळे पौराणिक संकेत आहेत, एक ही पौराणिक प्रतीक आहेत. प्रत्येक वेळी विज्ञान आणि यांची सांगड आपल्याला तितकी घालता येईलच असं नाही, मात्र तो संकेत आहे, ते प्रतीक आहे, एवढं लक्षात घेऊन आपण पुढे जायचं. तरी अशी मधुकैटभांच्या मेदापासून ही मेदिनी पृथ्वी साकार झाली आणि त्या मेदिनीचा उद्धार भगवंतानी वेळोवेळी केला. जेव्हा जेव्हा या पृथ्वीला भार असहनीय झाला, अधर्माचा भार या पृथ्वीला फार होतो, तेव्हा तेव्हा ही पृथ्वी आपलं गारहाणं घेऊन भगवंताकडे जाते आणि तेव्हा तेव्हा भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपात अवतीर्ण होतो आणि भूभार हरण करतो. अध्यात्म रामायणामध्ये भगवान रामचंद्रांच्या अवताराचं वर्णन करताना हेच सांगितलेलं आहे. यः पृथिवी भर वारणाय दिविजयी संप्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवी तले रविकुले माया मनुष्यो व्ययः. पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी हा अवतार आहे. भगवंताचा प्रत्येक अवतार हा भूभार हरणासाठी आहे. का तर ती मेदिनी, ती पृथ्वी ही भगवंताची प्रिया आहे, पत्नी आहे. वराह अवतारामध्ये या पृथ्वीने भगवंताला वरलेलं आहे. नव्हे नव्हे भगवंताच्या त्या दंष्ट्रा म्हणजे जो सुळा आहे त्याच्या स्पर्शाने पृथ्वीला पुत्रप्राप्ती झालेली आहे.
हा जो पुत्र आहे तो पुढे कृष्णावतारामध्ये प्रसिद्ध झाला, तो नरकासूर, भौमासूर किंवा नरकासूर हा पृथ्वीपुत्र आहे, जो भगवंताच्या वराह अवतार प्रसंगी भगवंताचा जो केवळ स्पर्श पृथ्वीला झाला त्या स्पर्शातून झालेला पुत्र. त्यामुळे भगवंत हे मेदिनीपती, पृथ्वीपती आहेत. अजून त्याचा दुसरा संदर्भ असा की राजाला पृथ्वीपती, मेदिनीपती म्हटलं जातं. कारण राजा हा या पृथ्वीचं पालन पोषण संरक्षण करतो. पाती इति पतीही, जो रक्षण करतो, पालन करतो तो पती आहे. त्यामुळे राजा जो आहे तो पृथ्वीपती, मेदिनीपती. पण राजा केव्हा होता येतं तर शास्त्र असं सांगतं, न राजा ना विष्णू पृथ्वीपतीही. जो राजा विष्णूंच्या अंशातून उत्पन्न झालेला नाही तो पृथ्वीपती होऊ शकत नाही, तो राजाच होऊ शकत नाही. न अविष्णू, विष्णूंचा अंश त्या जीवाठायी असेल तरच त्याला राज्याधिकार, पृथ्वीचा अधिकार, पृथ्वीचं शासन प्राप्त होऊ शकतं. म्हणजे राजा हा विष्णूंचा एक अंश आहे. आपण पृथूचं चरित्र मागच्या एका सत्रात पाहिलं होतं. पृथू हा आदिचक्रवर्ती मानला गेलाय, तोही भगवान विष्णूंचा अंश होता. त्यामुळे या चराचर सृष्टीमध्ये जो जो शासक म्हणून जन्म घेतोय, जो जो उत्तम शासन करतोय, या पृथ्वीचं, या प्रजेचं, जीवांचं पालन धर्मसंगत पद्धतीने, यथायोग्य पद्धतीने करतोय, जो खरा संरक्षक आहे, तो मनुष्य, ती व्यक्ती, तो अधिकारी, शासक हा विष्णूंचा अंश मानावा. त्यामुळे जेवढे म्हणून राजे आहेत ते सगळे भगवान विष्णूंच्या अंशापासून उत्पन्न झालेले आहेत. म्हणूनही राजाधिराज, राजस्वरूप भगवंताला, परमात्म्याला मेदिनीपती म्हणलेला आहे. अर्थात यालाच साजेसं पुढचं नाव येत आहे, कृतज्ञो मेदिनीपतीही. त्यानंतर क्रमाच्या अनुसार 536वं नाव आणि 538वं नाव, ही दोन्ही नावं आपण एकत्र जोडून अर्थ पाहूया. महाशृंग आणि महावराह ही ती नावं आहेत. महाशृंगाय नमः, महावराहाय नमः. ज्याला मोठं शिंग आहे, मोठं शृंग. आता असं शिंग कोणाला आहे तर भगवंतानी जेव्हा वराह अवतार धारण केला तेव्हा त्यांना जे मोठे सुळे होते, दाढा होत्या, त्याला शृंग असं म्हटलेलं आहे. शृंग या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. त्यामध्ये एक अर्थ पर्वत शिखर असाही आहे, दुसरा अर्थ शिंग, हॉर्न असं ज्याला म्हणतो आपण. म्हशीचं, गाईचं, रेड्याचं जे असतं ते शिंग, त्यालाही शृंग असंच म्हटलंय. आणि एखाद्या हत्तीचा जो सुळा बाहेर आलेला असतो किंवा वनवराहाचा जो सुळा बाहेर आलेला असतो त्यालाही शृंग असंच म्हटलेलं आहे. आता असं महाशृंग ज्याच्या ठायी आहे असा तो महावराह आहे. म्हणून अजून एक नाव एकशृंग असंही आलेलं आहे. एकच शिंग त्याला आहे किंवा त्याचं एकच शिंग हे पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी पुरेसं आहे. म्हणून महाभारतात त्याला एकशृंग तनू किंवा एकशृंग या नावाने संबोधलेला आहे. तो अवतार म्हणजे महावराहाचा अवतार आहे. मात्र अजून एका अवताराला हे महाशृंग हे नाव लागू पडतं. तो अवतार म्हणजे ज्याला आपण पहिला अवतार मानतो, मत्स्य अवतार. आपल्या सगळ्यांना या दशावतारांच्या कथा माहितीच असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी त्याची पुनरावृत्ती इथे करत नाहीये. कथा संकेत पाहून आपण पुढे जातोय. जेव्हा एकार्णवी सृष्टी झाली, जलमग्न ही पृथ्वी झाली, तेव्हा वैवस्वत मनूला भगवंतानी मत्स्य रूपामध्ये अभयवचन, अभयदान दिलेलं होतं आणि त्याला एक नौका तयार करून ठेवायला सांगितली होती. जेव्हा तो जलप्रलय
सुरू झाला तेव्हा त्या नौकेमध्ये हा वैवस्वत मनू सगळ्या सृष्टीची बीज, 4 वेद, 7 ऋषी यांना घेऊन आरूढ झाला. आणि ही नौका त्या प्रलयार्णवामध्ये जेव्हा झोकून दिली गेली तेव्हा पाण्याबरोबर हिंदकाळणारी, हेलकावे खाणारी ही नौका आता या जलप्रलयात बुडते की काय अशी जेव्हा परिस्थिती आली तेव्हा पूर्वी सांगून ठेवल्याप्रमाणे वैवस्वत मनूने भगवंताचं स्मरण केलं, या मत्स्य रूपाचं स्मरण केलं आणि तेव्हा एका विशाल मत्स्याच्या रूपामध्ये भगवंत तिथे प्रकट झाले. मुळात एका अगदी सूक्ष्म माशाच्या रूपात या वैवस्वत मनूच्या संध्येच्या वेळी ओंजळीत अर्घ्यासाठी पाणी घेतलेलं असताना भगवंत प्रकट झाले. त्या मत्स्याच्या रूपात, मासोळीच्या रूपात भगवंत म्हणतायत, अरे माझं रक्षण कर, आत्ता माझं रक्षण केलंस तर पुढे मी तुझं रक्षण करीन. त्या इवल्याशा मासोळीच्या बोलण्याचं कौतुक या राजाला वाटलं. त्याने आपल्या कमंडलूमध्ये ती मासोळी ठेवली. लगोलग ती इतकी मोठी झाली की कमंडलू तुमावेना. मग त्याहून मोठ्या पात्रात असं करता 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 आकार वाढवता वाढवता मग त्या मोठ्या पात्रातून खंदकामध्ये, खंदकातून सरोवरात, सरोवरातून नदीमध्ये, नदीतून अखेर महासागरात हा मत्स्य रूप भगवंत जात राहिला. आणि आता स्मरण केल्यावर मी प्रकट होईन असं अभिवचन देऊन महासागरात लुप्त झाला. जेव्हा जलप्रलय आला तेव्हा हा महामत्स्य प्रकट झाला आणि त्या महामत्स्याच्या मस्तकावर किंवा पृष्ठभागावर एक मोठं शिंग होतं. या शिंगाला मनूनी वासुकीची दोरी करून आपली होडी, आपली नौका बांधली आणि त्या नौकेला एक प्रकारे दिशा देण्याचं, विवक्षित स्थळी पोचवण्याचं काम भगवान नारायणाने या मत्स्य रूपात केलं. त्यावेळी हे शृंग त्यांनी धारण केलेलं होतं, म्हणून त्यांना महाशृंग हे नाव आहे. किंवा वराह अवतारामध्ये जो सुळा होता त्या सुळ्यावर पृथ्वी धारण केली, एका सुळ्यावर ही पृथ्वी धारण केलेली आहे. त्यामुळे काहींनी या वराह रूपाचा संबंध एकशिंगी गेंड्याशीही लावलेला आहे. अर्थात याबद्दल अनेक मतमतांतर आहेत. एक शिंग एक शृंग असा हा मत्स्य अथवा वराह अवतार आहे. वराह या शब्दाचा अर्थ डुक्कर असा अनेक लोक करतात. मात्र निरुक्तकार यास्कानी याचा अर्थ वरो यस्य आहार हा सवराहा, ज्याचा आहार वर उत्तम आहे, हीन दर्जाचा आहार ज्याचा नाहीये, जो उत्तम धान्य, औषधी, वनस्पती किंवा कंद हे भक्षण करतो, खणून भक्षण करतो, तो वराहार वराह आहे. आणि साधा सुद्धा नाही, तो महावराह आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी यज्ञवराह रूपात, विशाल वराहाच्या रूपात आजही भगवंताची, नारायणाची पूजा केली जाते. यज्ञवराह असंही त्याला म्हटलं जातं, कारण त्या वराह रूपामध्ये पूर्ण यज्ञ कर्माचं प्रतीक सामावलेलं आहे. भागवताच्या 3ऱ्या स्कंधामध्ये आणि विष्णू पुराणामध्ये या यज्ञतनू वराहाचं स्तवन केलेलं आहे. तर महाशृंग आणि महावराह अशी त्या भगवंताची नाव आहे. म्हणून त्याचं नमन या नाममंत्रांनी केलंय. ओम महाशृंगाय नमः, ओम महावराहाय नमः. पुढचं भगवंताचं नाव हे गोविंद हे आहे. ओम गोविंदाय नमः. आचमनाच्या वेळी आपण जी 24 नावं उच्चारतो त्यामध्ये 4थं नाव गोविंदाय नमः. ते म्हणून आपण हस्तम प्रक्षाल्य, हातावर पाणी हस्तप्रक्षालन करून खाली सोडत असतो. 24 नावामध्ये 4थं नाव आणि सहस्रनामामध्ये हे क्रमाच्या दृष्टीने 539वं नाव आहे. मात्र किमान 3 ते 4 वेळा या नावाची पुनरावृत्ती या स्तोत्रात झालेली आहे. गोविंदाय नमः असं जेव्हा नाव या भगवंताला दिलं गेलंय, त्या गोविंद या शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ पुराणांनी आपल्याला दिलेले आहेत.
विंद असा धातू आहे. विंद, विद, विंद. प्राप्त करणे, मिळवणे, जाणणे अशा अनेक अर्थी हा विदविंद धातू आहे. त्यामुळे गो या शब्दाचे अनेक अर्थ आणि विद, विंद या धातूचे अनेक अर्थ एकत्र जोडून अनेकार्थी हे गोविंद नाव सिद्ध होतं. गो या शब्दाचा एक अर्थ पृथ्वी असा आहे. आपण पृथुचरित्र पाहताना हा पाहिला होता. गो म्हणजे पृथ्वी. गच्छती इति गौः अशी गो शब्दाची व्याख्या आहे. गतिमान आहे, जातीये, चालतीये, ती गो आहे. पृथ्वी ही गतिमान आहे, गतिशील आहे. तिचं स्वतःभोवती परिवलन आणि सूर्याभोवती परिभ्रमण सुरू आहे. त्यामुळे ती गो आहे. मग अशा गतिशील पृथ्वीला जो धारण करतो किंवा जो तिचा रक्षक आहे, जो तिला प्राप्त करून घेतो, तो गोविंद आहे. वराह अवतारामध्ये या हिरण्याक्षाने जेव्हा ती रसातळाला नेऊन मलाच्या आवरणामध्ये पृथ्वी दडवून ठेवली होती, तेव्हाही भगवंतांनी तिला शोधून मिळवली. विंद मिळवणे या अर्थी. पृथ्वी ज्यांनी मिळवली, शोधून काढली, तो गोविंद आहे. किंवा इंद हा धातू ऐश्वर्य, आधिपत्य वाचक पण आहे. परमैश्वर्य वाचक आहे. इंद म्हणजे स्वामित्व दाखवणारा. हरिवंश पुराण म्हणजे जे महाभारताचं खिल पर्व म्हणून प्रसिद्ध आहे, आणि भागवत पुराण यामध्ये कथा येते, ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी इंद्र दर्प हरण केलं गोवर्धन लीला करून. गोवर्धन गिरीला आपल्या करांगुलीवर धारण केलं आणि इंद्राचा गर्व दूर केला. तेव्हा भगवंताची गाठ घ्यायला इंद्र आपल्या ऐरावतावर बसून आणि समोर माता कामधेनूला ठेवून आला. हेतू असा आहे की भगवंत हा गोब्राह्मणांची चाड ठेवणार आहे. गोब्राह्मण प्रतिपालक आहे. आज लोकांनी काहीही मतमतांतर व्यक्त करावीत, मात्र या भारतभूमीवरचे धर्मनिष्ठ राजे आणि त्या राजांचं मूळ रूप असणारा हा भगवान विष्णू किंवा त्याचे समस्त अवतार, आमचे सगळे देवी देवता हे गोब्राह्मण प्रतिपालक आहेत. आणि त्या संकेतानुसार भगवान या गायीचा, कामधेनूचा मान निश्चित ठेवतील, कारण इंद्राने स्वतः भगवंताचा अपराध केलेला आहे. जेव्हा आपण काही गुन्हा अपराध केलाय, तेव्हा ज्याचा गुन्हा केलाय त्याच्या समोर जाताना त्याचा रोष आपल्यावर उडवणार नाही, त्याच्या रोषात आपला बळी जाणार नाही, यासाठी अधिकारी मोठ्या व्यक्तीला किंवा जी त्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती आहे तिला बरोबर ठेवलं जातं. अगदी सामान्य आपल्या रोजच्या व्यवहारात सुद्धा घरामध्ये जेव्हा लहान मूल चुकतं, काहीतरी खोड्या काढतं, वावगं वागतं, तेव्हा वडील आता खरडपट्टी काढतील, मार देतील, चोपतील, या भीतीने ते मूल आपल्या आईला पुढे घालतं आणि आईला मध्यस्थी करायला सांगतं. तिच्या पदरा आडून बापासमोर हे पोर येत असतं. त्याचप्रमाणे जगन्माता असणाऱ्या या कामधेनूंना पुढे करून इंद्र भगवंतासमोर आले आणि क्षमायाचना केली. तेव्हा इंद्र आणि कामधेनू यांनी मिळून भगवंताचा गोविंद पदाभिषेक केला. म्हणजे गो जेवढं म्हणून या सृष्टीत गोधन आहे, या गोधनाचा इंद्र, गोधनाचा अधिपती, स्वामी म्हणून भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक माता कामधेनू आणि इंद्राने केला. जसे भगवान उपेंद्र आहेत, तसे भगवान गोविंद आहेत. काही ठिकाणी म्हणून भगवंताचा उल्लेख गवेंद्र किंवा महोक्ष असाही केलेला आहे. वृषभ, ऋषभ, वृष असंही भगवंताला नाव आपल्याला दिलेलं आढळतं. वृष याचा एक अर्थ धर्म आहे. त्यामुळे धर्मरूप किंवा या सगळ्या गोधनाचा स्वामी जो वृष म्हणजे आदि वृषभ रूप,
असं भगवंताला मानलेलं आहे. म्हणूनही भगवंत गोविंद या नावाने ओळखला जातो. ती उपाधी, ती पदवी कामधेनू माता आणि इंद्रानी भगवंताला समर्पित केली, म्हणून तो गोविंद झाला. किंवा गो या शब्दाचा दुसरा अर्थ हा जसा पृथ्वी गाय आहे, तसाच एक अर्थ किरण, प्रकाश किरण असा आहे. त्यामुळे या प्रकाश किरणांनी जो संपन्न आहे, ऐश्वर्यवंत आहे, असा प्रकाशमान, स्वयंप्रकाशी, आत्मतेजाने, आत्मप्रकाशाने तळपणारा, म्हणून तो गोविंद आहे. गोपती असंही त्याचं नाव आहे, कारण त्या किरणांचा, प्रकाशाचा तो स्वामी. सूर्याचं हे नाव गोपती आहे. मात्र भगवान हे सूर्य स्वरूप आहेत. सूर्य हे त्यांचं एक निवासस्थान आहे. म्हणून आपण भगवान सूर्याचं जेव्हा स्मरण करतो तेव्हा ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण हा असं करतो. त्या सूर्यमंडलामध्ये हा परमात्मा नारायण प्रतिष्ठित आहे. म्हणून गोपती जे गोविंद याच शब्दाचं प्रतिरूप म्हणता येईल, तेही भगवंताचं नाव आहे. त्या प्रकाशाचा, किरणांचा पती म्हणून तो गोपती, गोविंद आहे. किंवा गो या शब्दाचा अजून एक अर्थ इंद्रिय असा केलेला आहे. या इंद्रियांनी जो जाणण्याजोगा आहे. आपण ऋषिकेश असं नाव पाहिलं होतं. गो म्हणजे इंद्रिय, म्हणजे आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मग त्याच्यामध्ये चक्षु, श्रोत्र, घ्राण, रसना, त्वक ही 5 ज्ञानेंद्रिय, किंवा वाक म्हणजे वाणी, पाणी म्हणजे हात, पाद म्हणजे चरण, पाय, पायू म्हणजे गुदमार्ग, आणि उपस्थ म्हणजे जननेंद्रिय. ही 5 कर्मेंद्रिय आहेत. या सगळ्या कर्मेंद्रियांनी जाणण्याजोगा अविदविंद हा म्हणजे इंद्रियाधिपती आत्मा, जी इंद्रिय त्या आत्म्याला जाणण्याची इच्छा करतात, त्याच्यासाठी प्रयत्न करतात, तो आत्मरूप आहे. इंद्रियांचा अधिपती आहे. इंद्रियांनी जाणण्याजोगा आहे. इंद्रियैक गम्य, पण तरीही इंद्रियांच्या कक्षे पलीकडचा आहे, म्हणूनही तो गोविंद आहे. गोचा अजून एक अर्थ वाणी, जी आपण उच्चारतो, वाचा. मग वाचेद्वारे जो अभिव्यक्त होतो शब्द, तो शब्दरूप, एकाक्षर ब्रह्मरूप, नादरूप, ध्वनिरूप तो परमात्माचा आहे, म्हणूनही त्याला गोविंद असं म्हटलेलं आहे. आपण जेव्हा तिरुपती बालाजीला कधी जाऊ तेव्हा तिथे हा नामघोष, जयघोष कायम केला जातो. व्यंकटरमणा गोविंदा. वैकुंठ, व्यंकट हा शब्द वैकुंठ या शब्दाचा अपभ्रंश आहे. वैकुंठाधिपती, वैकुंठरमण असा तो गोविंद आहे. मात्र तो गोविंद म्हणजे केवळ गोपाळ, गवळी, त्या गोवत्सांचं पालन करणाऱ्या, गोकुळात राहणाऱ्या गोकुलाधिप नंदाचा पुत्र म्हणून गोविंद, इतका तो अर्थ मर्यादित नाही. तर आत्मरूप, इंद्रियाधिपती रूप, इंद्रियैक गम्य रूप, पृथ्वीपती, पृथ्वीचा पालक, गो पालक म्हणजे गायींचं रक्षण करणारा, गायींचा त्राता, अशा अनेक अर्थी हा गोविंद शब्द, किंवा अजून एक येणारा गोप, गोपाल, हे असे अनेक शब्द त्यांची संगती आपल्याला लावून पाहता येईल. गोविंदो गोपती कृष्णो, गोपती हे त्याचंच नाव आहे. गोविदांपतीही असंही त्यालाच म्हटलेलं आहे. गोवित म्हणजे गो इंद्रिय, गो प्रकाश, यांना जे जे जाणणारे आहेत, त्या जाणीवेचा, त्यांना जाणणाऱ्यांचा जो पती आहे, गोपालांचाही जो पती आहे, तो गोविदांपतीही म्हणून ओळखला गेला. तर असं हे भगवंताचं नाव ओम गोविंदाय नमहा हे आहे. नाम महात्म्यामध्ये पांडव गीतेत एक श्लोक धन्वंतरींचा म्हणून उद्धृत केलेला आहे. स्वतः भगवंताचेच अवतार असणारे
वैद्यराज धन्वंतरी सांगतायत, अच्युता अनंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकला रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. अच्युत, अनंत आणि गोविंद ही 3 नावं आहेत. जे कोणी रोगग्रस्त असताना किंवा औषधीचं सेवन करताना या 3 नामांचं स्मरण करील, त्याचा रोग, त्याचा ज्वर, त्याचा आजार, मग ती आधी असो वा व्याधी, ती बरी होईल, दूर होईल. त्यामुळे अच्युताय नमः, अनंताय नमः आणि गोविंदाय नमः. त्यातलं हे गोविंद हे नाव रुग्णांसाठी रोग निवारक रसायनाचं काम करतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यांना ज्यांना असं काही दुखणं आहे त्यांनी जरूर प्रयोग करून पाहावा. अशी ही 3 नावं आहेत. अजून एक नाव त्याच्यात ॲडिशनल सांगून ठेवतो, अच्युत, अनंत, गोविंद आणि अमृत, अशी ही 4 नावं आहेत. विष्णू सहस्रनामाचा विचार केला तर रोगघ्न असंच या स्तोत्राला म्हटलेलं आहे. सगळे रोग याच्या नित्यपाठाने दूर होतात. अनामय, वैद्य, भीषक, भेषज अशी नावं ही सगळी भगवंताचीच नावं आहेत. पण या सगळ्या नावातही विशेष जाप्य अशी ही 3 अथवा 4 नावं आहेत. त्यामुळे अच्युत, अनंत, गोविंद, अमृत स्वरूप त्या आत्म्याच्या चरणी आजची ही चिंतन सेवा समर्पित करूया आणि विराम घेऊया. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी बुद्धिदे रघुनायका. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात, करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. जय जय रघुवीर समर्थ. हरि जय जय, हरि जय जय.